वडिलांना स्ट्रोक आहे. स्ट्रोक म्हणजे काय? शुद्ध रक्तवाहिनीचं रक्तपुरवठा खंडित झाला आहे. इथे बघ, स्ट्रोकचे 2 प्रकार असतात, एक हिमोरेजिक स्ट्रोक आणि इश्केमिक स्ट्रोक. तर बाबांना काय इश्केमिक स्ट्रोक झाला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे छोट्या मेंदूला आहे. छोटा मेंदू म्हणजे कोणता? हा आपला मोठा मेंदू, याचे 2 भाग. तसेच हा छोटा मेंदू आहे खालचा. लक्षात आलं? याचं काम काय की आपले सगळे जे ॲक्टिव्हिटी आहे त्याला फाईन कोऑर्डिनेशन ठेवणं, म्हणजे चालताना बॅलन्स मेंटेन करणं किंवा न्यू आपण इन्स्ट्रुमेंट वगैरे वापरतोय, जे छोट्या छोट्या मोटर स्किल्स आहेत. अजून एक सोपं सांगेल मी की छोट्या मेंदूला समजण्याचं आहे बघ, जेव्हा आपण खूप अल्कोहोल घेतल्यानंतर जसं इनकोऑर्डिनेशन होतं, जीभ बोलायला लागते, तोत्र बोलायला लागतो आणि अगदी म्हणजे ग्लास स्पिल्स होतात, चालताना खूप इनकोऑर्डिनेशन होतो. कारण का? की अल्कोहोल डिरेक्टली छोट्या मेंदूला थोडंसं बाधित करते. ताकद कमी नाही आहे, ती टोन कमी आहे. ताकद वगैरे त्यांची व्यवस्थिशीर राहील. महत्त्वाचे आपल्याला बॅलन्सिंगचं हे आहे. ठीक आहे, ते लिफलेट दिलं आहे, त्याच्यात कारणं वगैरे सगळं सांगितलं आहे, ते एकदा वाचून घेशील. कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट गोळ्या औषधांचा. सूज वाढली तर काही लोकांना सर्जरी लागते, बट लुकिंग ॲट धिस स्कॅन ऑलरेडी ब्रेन बऱ्यापैकी ॲट्रोफिड आहे, तर गरज पडणार नाही असं वाटतंय मला.